विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले. इतके अधर्म, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्व आपल्या या ओळींमध्ये अधोरेखित केले करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो, त्रिवार अभिवादन करतो. आज विश्वरत्न, विश्वभूषण, विश्ववंदनीय आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलं त्या राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होते आणि त्याच जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आणि आजपासून जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मऊ येथील, मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा मऊ येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखाव्याच्या प्रतिकृतीचा खऱ्या अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि आजपासून या शहरातील, या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी, बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी, धम्म उपासक, धम्म उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो. दुसरी महत्वाची बाब असा आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा समितीचा मानस आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता भीमकन्या बहुउद्देशीय महिला मंडळाच्या माध्यमातून रात्री 10 वाजता आज महिलांवर होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ म्हणा किंवा स्वसंरक्षणासाठी त्या स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स डिफेन्स आपण ज्याला म्हणतो ते